माढ्यातली हार, अजित पवार जबाबदार? दादांच्या आमदारांची मोहितेंना साथ, भाजपच्या अहवालात राष्ट्रवादीकडे बोट। माढा लोकसभेत नेमकं काय घडलं? लोकसभेचे निकाल लागलेत आणि आता त्यावरून वादही सुरू झालेत। विशेषतः महायुतीला आलेल्या अपयशानंतर याला जबाबदार कोण याचे अहवाल समोर येत आहेत आणि त्यातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा मानला जाणाऱ्या माढा लोकसभेचाही समावेश आहे। माढाच्या अहवालामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे असले तरी ठपका मात्र अजित पवारांच्या आमदारांवरच ठेवल्याचं समोर आलंय। निवडणूक लढवताना विद्यमान खासदार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दणदणीत पराभव करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा जिंकली। भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानंतर अचानक पवारांसोबत जात मोहिते पाटलांनी निकाल फिरवला। पण असं असलं तरी निंबाळकर यांना ही लोकसभा जिंकणं आकडेवारी बघता तुलनेने सोपं होतं। त्यांच्याकडे भाजपचे 3, शिवसेना शिंदेचे 1 आणि अजित पवारांचे 3 असे आमदारही होते। मात्र असं असून सुद्धा त्यांच्या पदरी हारच आलीये। हे आमदार नेमके कोण आहेत हे बघूया मतदारसंघाप्रमाणे। माढा लोकसभेची रचना आपण बघतोय। करमाळ्याचे आमदार आहेत संजय शिंदे, जे अपक्ष आहेत मात्र अजित पवारांच्या बाजूने आहेत। माढा विधानसभेमध्ये आमदार आहेत बबन शिंदे, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। सांगोला विधानसभाचे आमदार आहेत शहाजी बापू पाटील, जे शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत आहेत। माळशिरसचे आमदार आहेत भाजपचे राम सातपुते। फलटणचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दीपक चव्हाण। माणचे आमदार आहेत भाजपचे जयकुमार गोरे। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपतर्फे विधान परिषदेवरती आहेत, तर रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे विधान परिषदेवर आहेत। भाजपचे मकरंद देशपांडे यांनी दिलेल्या अहवालानुसार अजित पवारांच्या आमदारांनी निंबाळकरांचं काम केलं नाही, त्याने मोहितेंना मदत झाली। या अहवालात रामराजे निंबाळकर आणि बबन शिंदे यांचं थेट नाव घेण्यात आलं असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा ठराव सुद्धा करण्यात आलाय। इतकंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपची आमदारकी असूनही पक्षाविरोधात काम केलं असून त्यांना निलंबित करावं असंही म्हटलं आहे। आमदारांनी विरोधात काम का केलं? खरं तर या प्रश्नाला अनेक पर्याय असू शकतात, पण सगळ्यात सोपं उत्तर आहे ते म्हणजे समोर मोहिते पाटील विरोधक होते। मोहिते पाटील हे माढ्यातच नव्हे तर सोलापुरातले सुद्धा मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात। या सगळ्या आमदारांनी कधी ना कधी त्यांची मदत घेतली आहे, त्यांच्यासोबत काम केलंय। त्यामुळे पक्षनिष्ठा बाजूला सारून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आतून मदत केल्याचं बोललं जातंय। शिवाय तिथे असलेलं सहकाराचं राजकारण सुद्धा यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवार काय करणार? पराभवाचं चिंतन करण्यास आता सुरुवात झाली असून भाजपकडून नगर, म्हाडा आणि शिरूरच्या पराभवाचं कारण थेट राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे आमदार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे आता अजित पवार या आमदारांना धारेवर धरणार का हेच बघावं लागेल। यासोबतच महायुतीमध्ये अजित पवारांना विधानसभेत किती जागा मिळणार, अशा पद्धतीने आमदारांनी काम केल्यामुळे निगोसिएशनमध्ये त्यांना तडजोड करावी लागणार का, असे अनेक प्रश्न आता समोर आहे। तुर्तास या बातमीत इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।